इस्रायल, अमेरिका आणि इराणचं युद्ध सुरू असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी महत्त्वाची पत्रकार परिषद घेत इराणला नव्यानं धमकी दिलेली आहे। इराणवरती हल्ला करणं हाच शेवटचा सर्वोत्तम पर्याय होता असं वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे। तर हल्ल्यानंतरच्या पहिल्याच पत्रकार परिषदेमध्ये ट्रम्प यांनी हे वक्तव्य केलंय। हल्ल्यामागे 4 उद्दिष्ट ठरवल्याची माहिती देखील ट्रम्प यांनी दिली आहे। तर इराणला अण्वस्त्रांपासून दूर ठेवणं हे हल्ल्यामागचे उद्दिष्ट असल्याचं ट्रम्प म्हणाले। सगळे उद्दिष्ट ही साध्य होईपर्यंत इराणवरचे हल्ले हे सुरूच राहतील। इराणवरील हल्ले हे आणखी तीव्र करणार, इराणला अण्वस्त्रधारी होऊ देणार नाही असा इशारा देखील ट्रम्प यांनी दिलाय। तर इराणनं शरण यावं असं आवाहन डोनाल्ड ट्रम्प यांनी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलेलं आहे। त्याबरोबरच 3 अमेरिकन सैनिकांच्या मृत्यूचा बदला घेणार असा इशारा देखील त्यांनी दिलाय। अमेरिका आणि इस्रायलकडून इराणवरती करण्यात येत असलेली लष्करी कारवाई आणि त्यानंतर इराणनं केलेल्या प्रत्युत्तर हल्ल्यांमुळे संपूर्ण पश्चिम